नमस्कार, मी हेमांगी प्रभू. माझं मुंबई दादर शिवाजी पार्क इथे निमिषू क्रिएशन्स नावाने बुटीक आहे. पण गेल्या 7-8 वर्षांपासून मी साड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. आणि हा व्यवसाय करत असतानाच मला साड्यांची जी माहिती, जो इतिहास कळला, तो तुम्हा सर्वांबरोबर शेअर करावा म्हणून हे चॅनेल. नमस्कार. आज आपण बोलणार आहोत इरकल साडीबद्दल, जी महाराष्ट्रात इरकल आणि कर्नाटकात इलकल या नावाने ओळखली जाते. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात इलकल या छोट्याशा गावात 8व्या शतकापासून हातमागावर तयार होणारी पावित्र्य आणि सोज्वळता याचा अनोखा संगम असलेली साडी इलकल या नावाने ओळखली जाते, जी प्रामुख्याने महाराष्ट्रात, नॉर्थ कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील स्त्रिया परिधान करतात. इलकल साडीचं वैशिष्ट्य म्हणजे मुख्य साडी आणि साडीचा पदर वेगवेगळे विणले जातात आणि नंतर कोंडी नावाच्या टेक्निकने ते एकमेकांना जोडले जातात. या पदराला टोप पदर आणि या साड्यांना टोप पदरी साड्या असंही म्हणतात. पूर्वी या पदरावर फक्त मरून पांढरे किंवा लाल पांढरे पट्टे असत, पण हल्ली मात्र निरनिराळे रंग या पट्ट्यासाठी वापरले जातात. साडीचा पदर नॉर्मली प्युअर सिल्क किंवा आर्ट सिल्कचा असतो. या साडीची बॉर्डरही सेपरेट बनवली जाते आणि बॉर्डरचा रंग आणि मटेरियलही सेम पदरासारखं असतं. पदराची लांबी 16 ते 27 इंच इतकी लांब असते. साडी कॉटन, आर्ट सिल्क किंवा प्युअर सिल्कही असते. या साड्यांवर बऱ्याच वेळेस कासुटी नावाने ओळखले जाणाऱ्या भरतकामाच्या साहाय्याने पालखी, हत्ती किंवा कमळासारखी परंपरागत पॅटर्न्स बनवली जातात. असं भरतकाम केलेल्या साड्या युजली 9 यार्ड्सच्या असतात आणि त्यांचा पदर लाल रंगाच्या सिल्कने विणलेला असतो. पदरावर मंदिराच्या बुरुजाचे तर पदराच्या शेवटी वेगवेगळ्या आकाराचे पॅटर्न्स आढळतात. 2023 साली अर्थसंकल्प सादर करताना भारताच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी खास त्यांच्यासाठी तयार केलेली लाल रंगाची सिल्कची कसुटी साडी नेसली होती, जिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कसुटी साडी हे धारवाडचं खास वैशिष्ट्य आहे. इलकल साडीची बॉर्डर 4 ते 6 इंच रुंद असते. काठाच्या डिझाईनमध्येही प्रकार आहेत. उदाहरणार्थ अतिशय लोकप्रिय प्रकार म्हणजे चिक्की पारस. हे सुंदर काठ उठून दिसावेत म्हणून मेन साडीचा भाग प्लेन किंवा चेक्सचा असतो. या चेक्सचे पण प्रकार आहेत, म्हणजे बारीक चेक्स म्हणजे कोंडी चिक्की, थोडे मोठे चेक्स म्हणजे रंगवली, जवळजवळ असलेले उभ्या रेषांचे चेक्स म्हणजे पुथडी आणि 2 वेगळ्या रंगाचे चेक्स म्हणजे शेर्टिंग. डाळिंबी, मोरपंखी आणि पोपटी रंगात परंपरागत इलकल बनते, तर नववधूची साडी गिरी कुमकुम रंगाची, जो पुजाऱ्यांच्या सिंदुरासारखा असतो, त्यांची बनते. बागलकोट जिल्ह्यामध्ये विणकरांच्या घरातच हातमाग आहेत, त्यामुळे या साड्या विणण्यात घरातील स्त्रियांचा फार मोठा सहभाग असतो. पूर्वी इलकल तयार होण्यास 2 ते 7 दिवस लागत, पण आता मात्र पॉवरलूममुळे ती 3 ते 4 तासात बनते. आता ओरिजिनल इलकल कशी ओळखावी? इलकल साडीचा पदर साडीला जिथे जोडला जातो तो भाग साडीच्या उलट्या बाजूने बघावा. इंटरलॉकिंग पद्धतीने साडीचे उभे धागे म्हणजे ताना आणि पदराचे उभे धागे म्हणजे पदराचा ताना एकमेकांना जोडलेले दिसतात, ज्याला कोंडी टेक्निक म्हटलं जातं. मात्र ते अतिशय बेमालूमपणे जोडलेले असल्यामुळे ही गोष्ट सरावानेच समजते. या साडीला इलकल गावामुळे GI टॅग मिळाला आहे. प्लेन कॉटन इलकल साडी आणि त्यावर खणाचा ब्लाऊज ट्रेंडिंगमध्ये आहेत. पूर्ण साडीच्या प्रत्येक भागातील रंगसंगती, तिची क्वालिटी आणि तिची बॉर्डर आणि तिचं अंग यांचं कॉम्बिनेशन यामुळे इलकल साडी साड्यांच्या जगतात आपला वेगळा ठसा उमटवते. शतकानुशतकं पूर्वापार चालत असलेल्या या परंपरेला आणि ती तयार करणाऱ्या निर्मात्यांना मी मानाचा मुजरा करते आणि हा भाग इथेच संपवते. माझा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तो नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझं चॅनेल निमिषू बाय हेमांगी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.